आन बान शान असंच या कोस्टल रोडला म्हणावं लागेल, कारण कशा पद्धतीने याला तयार करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। हा सगळ्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय, ब्रिजवरून जातानाची सगळी दृश्य आपण पाहतोय। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत आणि हा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे तो देखील आपण या ठिकाणाहून पाहतोय। अतिशय सुंदर मनमोहक अशी दृश्य, मुंबईची कोस्टलाईन आणि त्यासोबतच गगनचुंबी इमारतींचा हा सगळा नजारा जो आहे तो मनमोहक आहे, मनाला भुरळ पाडणारा आहे आणि अगदी सुंदर असा हा प्रकल्प जो आहे तो आता मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतो या ठिकाणची की एक एक करून मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे तो या ठिकाणाहून जातानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। बरेच इंटरचेंजेस या ठिकाणी आहे आणि थेट अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये हाजी अली दर्ग्याच्या इथे आपण पोहोचलेलो आहे। मी माझ्या कॅमेरामॅन गणेशला देखील सांगेल की हाजी अली जो दर्गा आहे तो दाखवावा। या ठिकाणाहून मुंबईचं धार्मिक स्थळ आहे, अनेकांना या ठिकाणी येऊन चादर चढवण्याची इच्छा असते आणि इच्छा त्यांच्या पूर्ण होतात। याचा देखील जो नजारा आहे तो आपल्याला या पुलावरून घेता येणार आहे, पाहता येणार आहे। आणि हा पूल पहा कशा पद्धतीने तयार होतोय, याची पहिली प्रात्यक्षिक आहे ती मुंबईकरांसाठी आपण या ठिकाणाहून दाखवतोय। अगदी नागमोडी वळणाचा जो रस्ता आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। वर्ल्ड क्लास असे रस्ते जे आपण जपानमध्ये, मलेशियामध्ये पाहतो, अमेरिकेत पाहतो, अगदी त्याच धर्तीवरती हे पूल जे आहे ते आता मुंबईमध्ये सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत आणि अवघ्या वर्ष ते 2 वर्षामध्ये हे पूल जे आहेत ते मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील। आणि ही सगळी दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मुंबई आपली शक्ती, आपली ताकद दाखवते। विकासाच्या मार्गावर मुंबईचा जो प्रवास आहे तो सध्या सुरू झालेला आहे। बरेचसे बदल मुंबईमध्ये होत आहेत आणि त्या बदलांपैकी एक अतिशय मनाला भावणारा हा जो बदल आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मुंबईकरांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि BMCच्या वतीने तयार करण्यात आलेला कोस्टल रोड आज वाहतुकीसाठी खुला होतोय। ही पहिली मार्गिका आहे जी खुली करण्यात येते। 4 पदरी हा सगळा रस्ता आहे आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असे याला नाव देण्यात आलेलं आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका आहे जी आपण या ठिकाणी पाहतोय, खुली करण्यात आलेली आहे। आणि मुंबईकरांची जी लालपरी आहे, जी बस आहे, सर्वसामान्यांचं जे वैभव आहे ते या रस्त्यावरून धावताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। मी सध्या डबल डेकरच्या आत आहे आणि डबल डेकरच्या वरच्या डेकवरून आपण ही सगळी दृश्य जी आहे ती आपल्या मुंबईकरांना दाखवतोय। कोस्टल रोड प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे। पहिल्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत आहे, पुढे वरळी बँड्रा सिलिंकहून कनेक्ट होणार आहे। 30 मिनिटांचं अंतर अवघ्या 9 ते 10 मिनिटांवरती येऊन पोहोचलेलं आहे। वरळी ते बँड्रा आणि पुढे दहिसर पर्यंत आणि मुख्यमंत्र्यांनी आजच सांगितलं आहे की पालघर पर्यंत त्यांना हा जो रोड आहे, ही जी लिंक आहे ती घेऊन जायची आहे। त्यामुळे एक आगळी वेगळी खेळी महाराष्ट्र सरकारची म्हणावी लागेल, सर्व मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याची। आणि दक्षिण मुंबईतील जो मतदार आहे विशेषतः त्याला याचा फार मोठा फायदा होणार आहे, कारण मुंबईमध्ये बरीचशी ट्रॅफिक जाम असते, बऱ्याचशा ट्रॅफिकच्या समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतं आणि वारंवार आपण पाहतो की मुंबईकरांचं इंधन, मुंबईकरांचा वेळ जो आहे तो वाया जात असतो आणि त्यामुळे पर्यावरणाची देखील समस्या त्या ठिकाणी निर्माण होते। पण आता या पुलामुळे ती समस्या काही प्रमाणामध्ये कमी होणार आहे। मनपाचा अतिमहत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे, 1400 कोटी रुपयांपर्यंत याला खर्च अपेक्षित आहे आणि समुद्राला 2 पावलं मागे सारून समुद्राच्याच पोटातून 2 मोठमोठे भुयार या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत।